बघा, अ ब क या तिघांमध्ये 8,800 रुपयाची विभागणी करायची आहे, ज्यामध्ये अ चा भाग हा ब अधिक क च्या 3/8 या प्रमाणात आहे. तर अ ला किती रुपये मिळतील असा प्रश्न. इथं अ, ब आणि हे ब क अधिक स्वरूपात मांडा असं वर्तुळ. गणित म्हणते हे 8,800 रुपये वाटायचे. कसे वाटायचे? त्यामध्ये अ चा भाग कसा असणार आहे, तर ब आणि क च्या 3/8. उदाहरणार्थ लेकरांनो, काळजीपूर्वक पहा, ऐका. उदाहरणार्थ ब आणि क यांना प्रस्तुत रकमेतील x रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. आता या अ ला मिळणारा वाटा त्याचं स्वरूप दर्शवलं की अ चा भाग हा ब अधिक क च्या 3/8. हे ब आणि क ला मिळणारे x याच्या 3/8 म्हणजे ही अशा पद्धतीची मांडणी. अ ला ब आणि क च्या ब आणि क ला मिळा लागले x रुपया, च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह 3/8 ही रक्कम अ ची. आता याला परत संक्षिप्त रूप, कोणतंच पद, कोणती संख्या एकटी नसते, त्याच्या छेदस्थानी एक असतो. आता बनले दोन अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे 3x छेदस्थानी 8 अशी काही रक्कम या अ ला मिळा लागली. हे तुमच्या आता लक्षात आलं. आता पुढे चला. हे गुणोत्तर वाटपाचे 3x छेदस्थानी 8 आणि अधिक ब क या दोघां मिळून मिळणारी रक्कम x बेरजेच्या स्वरूपात. समोर वाटपाची रक्कम 8,800. लेकरांनो लक्ष द्या. आता हा आहे लेकरांनो पूर्णांक युक्त अपूर्णांक, याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे अधिक असेल, अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा. म्हणजे 8 गुणीला x 8x, त्याच्यामध्ये हा अंश मिळवायचा 3x छेदस्थानी 8 जसेच्या तसे 8,800. आता अंशातील ही बेरीज 11x छेदस्थानी 8 बराबर 8,800. लेकरांनो 11x ला एकटं करा, 8,800 कडे जाताना 8 गुणीला. आता x ला एकटं करू, 8,800 गुणीला 8 कडे जाताना हे 11. आता भागीला, का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते. हा भाग गेला सर 8 न, 11 8 88. या दोन शून्याचं करायचं काय, तर हे इथं देऊन टाका. म्हणजे x बराबर काय हो सर, तर 800 गुणीला 8. x बराबर काय, तर 8 8 64 आणि त्यावर 2 शून्य. याचा अर्थ असा, हे ब आणि क यांना मिळणार लेकरांनो 6,400 रुपये. या ब आणि क ला मिळणार 6,400 रुपये. तुम्ही असं सुद्धा काढू शकता की एकूण वाटायचे 8,800 पैकी 6,400 ब आणि क चे आहे, तर अ चा वाटा किती वजाबाकी करायची. किंवा ही जी x ची किंमत प्राप्त झाली ती या अ च्या वाटपाच्या समीकरणात अ ला किती रक्कम मिळेल, अ ची रक्कम लक्षात घ्या. अ च्या वाटपाचं समीकरण आहे लेकरांनो 3x छेदस्थानी 8. याच्यामध्ये काय करा, x ची मिळालेली किंमत 3 गुणीला x ची किंमत 6,400, याला भागीला 8. 8 ही 8 64 होतात, हे 2 शून्य 8 वर, म्हणजे 3 गुणीला 800 बराबर 8 3 24, त्याच्यावर 2 शून्य. हे तुमच्या विचारल्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर. अर्थात अ ला किती रुपये मिळतील, 2,400 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. वाघ सर, हे तुम्ही प्रश्न आणता कुठून? गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, असं म्हणणं अतिशयोक्ती अभिमान ठरू नये. माऊलीच्या कृपा प्रसादानं
महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले लेकरं त्या ग्रुपमध्ये आहेत, मुलं मुली. दररोज आम्ही अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करतो. वाकसरला प्रश्न असा पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत. तुमच्या हिताच्या भावनेपोटी, हिताच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो. शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा. फायदे असे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील. गणिताची भीती पळून जाईल. तुमचा आत्मविश्वास दुणावेल आणि तुम्ही यशाचे सहज हकदार म्हणाल. हा विश्वास हे वचन तुम्हास देतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओके. गुणोत्तर प्रमाण आणि संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.